आज दिल्लीतली सकाळ अशी काही उजाडली की त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त चक्क अजित पवार काकांची भेट घ्यायला पोहोचले। फक्त अजित पवारच नव्हे तर अख्खं पवार कुटुंब आणि अजित पवार गटाचे सगळेच नेते पवारांच्या घरी शुभेच्छा द्यायला दाखल झाले। आमचं कुटुंब एक आहे आणि आम्ही नेहमीच कुटुंब म्हणून एकत्र येतो असं पवारांकडचे सगळेच जण जरी सांगत असले तरी या भेटीचे अनेक राजकीय अर्थ निघतात। ते अर्थ नेमके काय आपण पाहूया। शरद पवारांचा 84वा वाढदिवस म्हणून दिल्लीत जरा धामधूमच होती। सकाळी सकाळी पवारांना वाढदिवसाचं सरप्राईज दिलं त्यांच्या पुतण्यानं। दिल्लीच्या गुलाबी थंडीत जॅकेट घालून अजित पवार थेट शरद पवारांच्या 6 जनपथ इथल्या घरी शुभेच्छा द्यायला पोहोचले। दादा एकटे नव्हते तर ते सहकुटुंब दिल्लीत दाखल झाले होते। पत्नी सुनेत्रा, मुलगा पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शरद पवारांबरोबरचे जुने जाणते नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल असा सगळा लवाजमा पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला। दादांसाठी दार उघडलं ते त्यांच्या लाडक्या बहिणीनं। शरद पवार बाहेर आले, तलवारीनं केक कापला। सकाळी सकाळी वाढदिवस जोरात साजरा झाला। मग शरद पवार आणि अजित पवारांमध्ये 35 मिनिटं चर्चा झाली। काय चर्चा झाली म्हणाल्यावर अजित पवार म्हणाले, हवा पाण्याच्या गप्पा मारल्या। आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे। 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात। त्या हेतूने आम्ही सगळे निवडणुकीदरम्यान अजित पवार आणि शरद पवारांनी एकमेकांवर टोकाची टीका केली। त्यानंतरही ही भेट कशी असं विचारताच अजितदादांनी दाखला दिला सुसंस्कृत राजकारणाचा। आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे। त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो। दर्शन घेतलं, चहा पाणी झालं। इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललं, म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या। इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली। आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला। आता आम्ही निघाले। दिवाळी एकत्र साजरी करणारं पवारांचं कुटुंब पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकत्र आलं। आज पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांना भेटायला जातो। मग जिथं कुठं असतील तिथं भेटतो। आता इथं पार्लमेंट चालू आहे त्याच्यामुळं इथं दिल्लीला आलो आहे। नाही ते आता खरं तर ते येणार होते हे मला माहिती नव्हतं आणि आमच्या कुटुंबाने नेहमी कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवलेत आणि शेवटी साहेब आहेत, त्यांचा 85वा वाढदिवस आहे आणि जाऊन भेटलं पाहिजे त्या भावनेने ते आले असतील। नाही ती कार्यकर्त्यांची भावना असेल, पण शेवटी आता मी त्याच्यावर कसं बोलणार। जे आपल्या पक्षाचे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत, जे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते ठरवतील। आज वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त साहेबांना भेटण्यासाठी कुणी तिथे येऊ शकतं। दादा आले, दादांबरोबर अनेक नेते आले, चांगली गोष्ट आहे। शेवटी हीच तर आपली संस्कृती आणि ती जपणं ही सगळ्यांची जबाबदारी आणि सगळे मोठे नेते अशा पद्धतीने जर संस्कृती जपत असतील तर ती चांगली गोष्ट आहे। आमच्यासारख्या नवीन आमदारांना नाहीतर नवीन राजकारणामध्ये काहीतरी करून पाहण्याला जेव्हा काही आधीची पिढी ही संस्कृती जपते हे बघते तेव्हा आम्हाला नक्कीच आवडतं। हे बघा नेते काय करतात, कसं करतात, कधी कधी फक्त आज जाऊन आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणून बाहेर आलं तरी बाहेर चर्चा चालू होते। तर चर्चेला काय करायचं, त्याच्यापेक्षा आज इथं भेटणं आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणं हे जास्त महत्त्वाचं आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची जरूरत आहे। हो, आजोबांना भेटलो, शुभेच्छा दिली, तेवढंच केलं। अजून काय बोलणं झालं का? अजून काही नाही। थँक्यू। शरद पवारांच्या जुन्या सहकाऱ्यांनाही पवारांना शुभेच्छा दिल्याचा आनंद झाला। भेट झाली आहे शरद पवारांसोबत। आनंद वाटला आम्हाला त्यांच्या आज वाढदिवस त्या निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या। भेट झाली आहे शरद पवारांसोबत। आनंद वाटला आम्हाला त्यांच्या आज वाढदिवस त्या निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या।
अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीबद्दल विचारताच भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या. चांगली गोष्ट आहे. आमच्याहीकडनं शरद पवार साहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत. ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि जी काही राज्याची देशाची सेवा ते करतायत ती त्यांनी करत राहावी अशा प्रकारची आमची शुभेच्छा. पवार साहेब हे एक स्वतंत्र राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे, पण महाराष्ट्र आणि देशाच्या संदर्भात म्हणा तर पवार साहेबांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे. आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील ते. लोकसभा निवडणुकीत काकांची सरशी झाली तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार जिंकले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काका पुतण्याची ही पहिलीच भेट. ही भेट वाढदिवसानिमित्त आणि कौटुंबिक असल्याचं पवार कुटुंबीय सांगत असले तरी या भेटीचे राजकीय अर्थ निघणारच. पवारसाहेबांचं वयोमान पाहून त्यांच्याविषयी असणारं दादांचं प्रेम ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला समोर आलेलं आहे आणि मला आणि आम्हाला देखील कार्यकर्त्यांना आनंद वाटला ना की चला दादा पवारसाहेबांना भेटले, तर या निमित्तानं आमच्या देखील पवारसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा राहतील आणि एक पवारसाहेबांना आणखीन चांगलं आयुष्य भगवंतांनी द्यावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना राहील. आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या वातावरणामध्ये कार्यकर्त्यांना देखील असं बरं वाटलं की चला आज पवारसाहेब आणि दादा एकत्र आलेले आहेत, पण ते राजकीय दृष्ट्या जर एकत्रित झाले तर आणखीन महाराष्ट्राला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल असं देखील मला वाटतं. होऊ शकतं राजकारणामध्ये कोण कधी एकत्र येईल कोण कधी लांब जाईल सांगता येत नाही. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही अंतर्गत कटुता संपवून चांगला संवाद सुरू करायचा आहे. विधानसभेतल्या अपयशानंतर पवार गटाला भवितव्य राहिलेलं नाही, अशा वेळी चुकीचा मेसेज जाण्यापेक्षा अजित पवारांबरोबर जाऊन शरद पवार पक्ष विलीन करणार का? सुप्रिया सुळे केंद्रात आणि अजित पवार राज्यात हे समीकरण ठरवून कायम ठेवण्यात आलंय का? राज्यात भाजपला शरद पवारांची गरज नसली तरी केंद्रात भाजपला शरद पवार गटाची गरज आहे, कारण शरद पवार गटाकडे 8 खासदार तर अजित पवार गटाकडे 1 खासदार आहे. त्यामुळे दोन्ही पवार एक झाले तर भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही पवार एकमेकांवर टीका करतात, मात्र सण समारंभावेळी एकमेकांना भेटून कुटुंब एक असल्याचं सांगतात. आता विधानसभा निवडणुकीनंतर सगळेच राजकीय अर्थ बदललेत, त्यामुळे पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून झालेली काका पुतण्याची ही भेट पवारांच्या भविष्यातल्या राजकारणाची सुरुवात आहे का? याचं उत्तर काही दिवसातच मिळेल. रामराजे शिंदे, NDTV मराठी, दिल्ली.